अतिवृष्टीग्रस्तांच्या केलेल्या उपेक्षेची। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये अतिवृष्टी होऊन 3 महिने झाले तरी अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था पाहायला मिळते। 2 दिवसात अहवाल पाठवा, लागलीच मदत देतो असं गृहमंत्री अमित शहानी भर सभेत सांगूनही राज्य सरकारने केंद्राला मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नाही। खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल संसदेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली। प्रत्यक्षात 14 लाख हेक्टरवर नुकसान झालेलं असताना केंद्राला 1.10 लाख हेक्टरचा आकडा देण्यात आला। यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला धारेवर धरलं। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितलंय की राज्य सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये आणि हीच बाब त्याच्या मला वाटतंय अतिशय गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकारकडं पंचनामे जाऊन आता किती दिवस झालेत, मग राज्य सरकारने त्या पंचनाम्याच्या आधारे केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होता। तो प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे आला असता तर केंद्र सरकारचा आकलन म्हणजे जे केंद्र सरकारची टीमनं पाहणी केली त्याच्या आधारे तो रिपोर्ट त्यांनी तयार केला असता आणि आपला प्रस्ताव जर असता तर कदाचित तातडीने केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मदतीचा जो निधी आहे तो राज्य सरकारकडे दिला असता। अशातच मुख्यमंत्री फडणवीसांनी आज अतिवृष्टीच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे। राज्याकडनं केंद्र सरकारला 2 प्रस्ताव जातात। शेतकऱ्यांचा प्रस्ताव केंद्राकडे गेलाय आणि पायाभूत नुकसानाचा प्रस्ताव तयार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही। ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत अतिवृष्टीच्या प्रस्तावावरून झालेल्या राड्याचा मुद्दा मांडलेला आहे आणि यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 24 तासात घुमजाव करत महाराष्ट्रातल्या महायुती सरकारकडनं प्रस्ताव आल्याचं म्हटलं, ज्यावरूनही सुप्रिया सुळेंनी केंद्रावर ताशेरे ओढले। महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूं, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने। कर्जमाफी किंवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी आणि प्रस्ताव तातडीने मागून घ्यावा, कारण का महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे। त्याचं कंबरड मोडलेलं आहे आणि आता त्याला मदतीची गरज आहे। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काहीच दिवसांपूर्वी एका तोतया महिला अधिकाऱ्याला अटक केलेली। कल्पना भागवत नावाच्या याच महिलेच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। विजा, बदली संदर्भातली कामं अशी अनेक कामं करून देतो सांगत महिलेने अनेकांना गंडा घातलाय। त्यात अनेक नेते आणि नामवंत लोक आहेत। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते बघूया।